तिच्या नशिबी आलं फक्त 24 तासांचं सौभाग्य। सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातल्या बाबुळ गावात एक हृदयद्रावक अशी घटना घडली आहे। 7 जन्माची साथ देण्याचं वचन देत लग्नाची गाठ बांधल्यानंतर अवघ्या 24 तासातच नववधूनं जगाचा निरोप घेतला। या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली। जानकी बाळासाहेब गळगुंडे असं तरुणीचं नाव आहे। 13 मे रोजी तिचं लग्न झालं आणि 14 मे रोजी तिचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की समीर हरिदास पराडे या तरुणाचं 13 मे रोजी जानकीशी लग्न झालं होतं। जानकी माढा तालुक्यातल्या घोटी गावची होती। नीरा नरसिंहपूर इथल्या मंगल कार्यालयात तिचा समीर पराडे याच्यासोबत मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं। या लग्न सोहळ्याला नातेवाईक, गावकरी आणि मित्रपरिवारही उपस्थित होता। नववधू जानकीनं सासरी गृहप्रवेशही केला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी अनर्थ घडला। लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीच्या छातीत वेदना होऊ लागल्या। कुटुंबियांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं, मात्र अकलूजमधील खासगी रुग्णालयात नेण्याआधीच वाटेतच तिचा मृत्यू झाला। जानकीच्या निधनामुळे दोन्हीही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सासरी आलेल्या नववधूच्या आशा अकाली जाण्यानं बाबुळ गावात शोककळा पसरली असून अंत्यसंस्कार गावात शोकपूर्ण वातावरणात पार पडले। लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी असा अनर्थ घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। नात्याची गुंफण सुरू होण्याआधीच काळानं ती तोडल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आपला आवाज न्यूज टीम, माळशिरस।